नमस्कार, मी ज्योत्सना. आपण पाहत आहात न्यूज वर्ल्ड. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात पाहूया शहर परिसरातील विशेष घडामोडी. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी मिलिंद कुलकर्णी यांनी पोलीस आयुक्त एस जगन्नाथन यांच्याशी नियोजनाबद्दल चर्चा केली. नाशिक शहरामध्ये आणि न्यूज वर्ल्ड चॅनलतर्फे आपल्याला नाशिक शहरामध्ये परत मी आपलं स्वागत करतो. धन्यवाद. आणि न्यूज वर्ल्डतर्फे पण आपलं स्वागत करतो. तसंच आपल्या भविष्यातील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा देतो. सर, मी आपल्याला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विचारू इच्छितो की कुंभमेळ्यामध्ये एखादी दुर्दैवी घटना जशी मागच्या कुंभमेळ्यात झाली होती तशी दुर्दैवी घटना होणार नाही याच्या संदर्भामध्ये आपलं पोलीस दल काय पावलं उचलत आहे किंवा काय खबरदारी घेत आहे? असं कुंभमेळ्यासाठी आत्ता नव्हे, मागील 2 वर्षापासून माझ्या पूर्वी पोलीस कमिशनर सारंगल साहेबांची कालावधीत ऑक्टोबर 2013 पासून ते आमच्या प्रिपरेशन चालू आहे. म्हणजे प्रिपरेशन 2-3 प्रकारची प्रिपरेशन. म्हणजे कुंभमेळा बेसिकली इट इज अ क्राऊड मॅनेजमेंटची एक चॅलेंज आहे. त्या दृष्टीने अत्यंत चांगल्या रीतीने क्राऊडला तर प्रत्येक घाटवर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी घाटची संख्या वाढवलेली आहे यावर्षी. आणि घाट प्रत्येक दिशेकडून येणारी लोकांना आउटर पार्किंगला त्यांना थांबवून तिथून इनर पार्किंगपर्यंत शटल सर्व्हिसमधनं आणि तिथून पायी घेऊन यायची प्रत्येक दिशेतील येणारी रस्त्यावर तयारी चालू आहे. त्यामधनं काय होईल, गर्दीची म्हणजे एकच ठिकाणी गर्दी जमणार तसं होणार नाही, म्हणून त्याचं मोठ्या प्लॅन आता चालू आहे. नंबर 2, आता मागील 4-5 महिन्यापासून आपला पोलीस कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग चालू आहे. असं क्राऊड मॅनेजमेंट कसं करायची, काय क्राऊड मॅनेजमेंट करताना कोणत्या बाबी आम्ही एक्सपेक्ट करायचे आहे त्याबद्दल सर्व गोष्टीला विचारात घेऊन त्यांचं ट्रेनिंग पोलीसतर्फे नव्हे तर डिझास्टर मॅनेजमेंट एजन्सी, NDRF, आणखीन मागील कुंभमेळ्याला इथे मॅनेजमेंट केलेले अधिकारी कर्मचारी ते लोकांची मार्फत आपला प्रशिक्षण चालू आहे. आणि तिसरी गोष्ट असं आहे, यावर्षी या कुंभमेळा कालावधीत आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही CCTV कॅमेराज लावणार आहे. CCTV सोबत पब्लिक ॲड्रेस सिस्टम ते पण आम्ही विचार केलेला आहे, ते इम्प्लिमेंट होणार. आणि आपलं वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम ते पण या तिघांनीमध्ये सिनर्जी असणार. CCTV, पब्लिक ॲड्रेस सिस्टम आणि आपला वायरलेस कम्युनिकेशन आणि ह्युमन इंटेलिजन्स. आता 4 दिशेने आपल्याकडे इनपुट येणार आणि त्याप्रमाणे आपलं मॅनेजमेंट अत्यंत सोयीने पार पडेल असा मला विश्वास आहे. आता काही असं आमच्या मनामध्ये तरी ते काही शंका नाही आहे, असं काहीतरी घटना होण्याची शक्यता आहे. निर्विघ्नपणे कुंभमेळा पार पडेल. सर, मला दुसरं असं म्हणायचं आहे की सगळ्या भारतभरातून यात्रिक या प्रसंगी नाशिकला येणार आहेत आणि नाशिकमध्ये आल्यानंतर त्या भाविकांना योग्य मार्गदर्शन करणं, त्यांच्याशी नीट बोलणं, पोलीस हा जनतेचा खराखुरा मित्र आहे, पोलाइटली त्यांच्याशी बोलणं, नम्रपणे बोलणं, काही अडचणी आल्या तर त्यांना मदत करणं, अशा प्रकारची आपण ट्रेनिंग देत आहात का? प्रशिक्षणामध्ये त्याचा काही सहभाग आहे का अशा वर्तणुकीबद्दल? प्रशिक्षणामध्ये हे पण एक महत्त्वपूर्ण भाग आहे. वर्तणूकमध्ये कसं करावी हे ते एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही असं पण करणार आहोत, म्हणजे इथं बरेच असोसिएशन्स आहे, काही इंडस्ट्रियल असोसिएशन्स आहे, काही हॉटेल मॅनेजमेंटचं असोसिएशन आहे, काही उत्तर भारतीय लोकांचे असोसिएशन, गुजराती भाषा बोलणाऱ्या लोकांचे असोसिएशन, दक्षिण भारतीय लोकांचे असोसिएशन, ते लोकांचं पण आम्ही मदत घेणार. म्हणजे कोणत्या दिशेने कोणत्या रूटने ते असं भाविक येणाऱ्या रूटला त्या भागात त्या भाषा बोलणारी लोकांची आम्ही मदत घेऊन त्यांच्या रिसेप्शनची सोय करणार. इनर बस स्टँड, आउटर बस स्टँडला त्यांना गाईड करण्यासाठी
आणि इकडतील पुरोहित संघ हे लोकांना पण आम्ही त्यांच्यासोबत पण चर्चा करून त्यांचं पण आम्ही मदत करणार. असं करून ते आउटर पार्किंगपासून इनर पार्किंगपासूनच त्यांचं रिसेप्शन आणि त्यांचं गायडन्स त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. आम्ही त्याप्रमाणे ते आम्ही करायचे आम्ही ठरवलेलं आहे. आतापासून आमची या प्रत्येकाची नागरिकांची असोसिएशन, पुरोहित संघाचे असोसिएशन असं लोकांची आणि काही आखाडाची चर्चा करून त्यांच्या सोयीप्रमाणे भाविक आणि भक्ताच्या सोयीप्रमाणे कसं होईल तसंप्रमाणे आम्ही कार्यक्रम ठेवणार. बाहेरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या शहरापासून जवळजवळ 7-8 किलोमीटर बाहेर पार्क होतील. तिथून त्या भाविकांना आणण्याची काही व्यवस्था करण्याच्या दृष्टीने पोलीस काही परिवहन खात्याशी संपर्कात आहेत का? म्हणजे ST महामंडळनी 3000 पेक्षा जास्ती गाडी आम्हाला उपलब्ध करून देणार आहे. आउटर पार्किंगपासून इनर पार्किंगपर्यंत शटल सर्व्हिस करण्यासाठी 3000 पेक्षा जास्त बसेस ST महामंडळाने उपलब्ध करून देणार आहे. आणि इनर पार्किंगपासूनच तर जास्तीत जास्त लोक पायी यायला पाहिजे. बट पायी येणारच, क्योंकि इनर पार्किंगपासून आपण ते लक्षात घेतलं तर पूर्वीची कुंभमेळ्यापेक्षा आता कमीच डिस्टन्स तर पायी चालवावं लागेल. तसं प्रमाणे ते सोयी करण्यात आलेलं आहे. सर, आता आपण सध्याच्या नाशिकच्या वर्तमान परिस्थितीकडे वळू. आजचं जे नाशिकचं वातावरण आहे, कधी मध्येच खून होतात, नंतर घरफोडीसारखे प्रकार घडतात, चेन स्नॅचिंग होतं आहे. तर या सगळ्याकडे आपण एक आता नवीन अधिकारी म्हणून इथे आला, तर याच्यावरती आपण कसं नियंत्रण करणार किंवा जरब मिळवणार? ते असं आपण सारखं ते बरेच मीडियाची लोकांनी आम्हाला तेच प्रश्न विचारलेला आहे. बट माझं म्हणणं असं आहे ते आम्ही आता गेल्या आता 20-25 दिवसात आपण एक तुलना करून बघितलं तर 3 मर्डर झालेले आहे. 3च मर्डर डिटेक्शन झालेले, आरोपी अटकेत आहे आणि वेपन रिकव्हरी झालेलं आहे. बट 3ही मर्डर असं काय म्हणायचे याच्यात एनिमिटी असं काहीतरी आपसातील आपसातील वाद तसं पण करता येणार नाही. मित्र दोन्ही मित्र ते दारू पिऊन बसताना काय वाद झाले आणि एखाद्याच्या मुले तर सडन अँड प्रोव्होकेटिव्ह मॅनर द मर्डर हॅपन्स. असं प्रकारची मला तरी वाटतं ते थांबवायचे असं उपाय करता येईल काही तर थोडी आवड आहे. परंतु असं आपण टोलीवाद म्हणतात असं गँगवार टोलीवार असं म्हणतात आपण. यासाठी मला तरी वाटतं असं इतका मोठा प्रॉब्लेम आहे. इवन देन असं आयडेंटिफाय करून असं गँग असं छोटी मोठी टोलीची लोक त्यांना प्रत्येकानं आम्ही चेक करायची आता प्रोग्राम चालू आहे. आणि त्यांच्याकडनं काहीतरी वेपन वगैरे असेल तर चेक करून रिकव्हरी करण्याचे प्रोग्राम चालू आहे. कोम्बिंग ऑपरेशनची आम्ही कधी आमच्या प्रयत्न चालू असतो. कोम्बिंग ऑपरेशन्स, सर्च ऑपरेशन चालू असतो. यामध्ये आता थोडीफार मनामध्ये लोकांची मनामध्ये शंका आहे ते दूर होईल. मला तरी वाटतं असं इतका मोठ्या प्रमाणात इथं गँगवार असं टोळीचे गुंडाचे असं मला तरी वाटत नाही. इवन देन आता आम्ही कार्यक्रम आता दिलेला आहे स्पेसिफिक कार्यक्रम, त्यामधनं थोडीशी छोटी मोठी गुंडा लोक असतात ते सर्व ते प्रिव्हेंटिव्ह कारवाई होणार. MPDA होणार. इन केस देर इज सफिशियंट एव्हिडन्स ते MPDA पण करता येईल, तडीपार करता येईल. त्या दृष्टीने आमचं काम चालू आहे. अँड आता 10-15-20 दिवसात असं काहीतरी मोठ्या प्रमाणात असं काय घडलेलं नाही. चेन स्नॅचिंग पण आपण वारंवार विचारतात. चेन स्नॅचिंग पण असं तुलना करायची मला तरी ते बरं वाटत नाही. 15 दिवसात 1 महिन्यात असं वाढलेलं असं तुलना करा मला तरी बरोबर वाटत नाही. इवन इफ यू टेक दॅट एज अ क्रायटेरिया, आता या गेल्या आता 20-25 दिवसात आता चेन स्नॅचिंग ती
मला तर तुरळक वाटतं घटना. ते वाटलेलं असं म्हणता येणार नाही. बरोबर. मी ते म्हणणार नाही कमी झालं म्हणून, ते पण चुकीचं आहे कमी झालं म्हणून, बट डेफिनेटली इट इज वाढलेलं नाही. बट आता आमच्या पेट्रोलिंगची पद्धत थोडी बदललेलं आहे. फिक्स्ड पॉईंटपेक्षा आता आम्ही पेट्रोलिंगला, बीट पेट्रोलिंगला थोडा जास्त महत्त्व देतो. त्याप्रमाणे पेट्रोलिंग पण आता थोडीफार चालू आहे. नाकाबंदीची तर वेगळ्या पद्धतीने, थोडीशी वेगळ्या पद्धतीत करायची आपला विचार आहे, ते पण आता इम्प्लिमेंट होईल. चेकिंग सुरुवातीपासून आता चेकिंग जोरदार चालू आहे. अशा प्रकारची इवन चेन स्नॅचिंगसुद्धा कमी होईल. आता असं दृष्टीने मतलब कमी व्हायची या दिशेने आता पाव उचललेलं आहे आणि आणखीन कमी होईल. गुन्हेगारी वाढण्याचं मूळ कारण जे असतं ना सर, ते शहरामध्ये चालू जर अवैध धंदे असतात, ते अवैध धंदे जर चालू असले तर आपोआपच गुन्हेगारी फोफावते, गुन्हेगारी वाढते. तर आपण या अवैध धंद्यांच्या मुळावरती घाव घालण्यासंबंधी काही योजना केली आहे का? अवैध धंदे असं आहे म्हणून आमच्या निदर्शनास आला, आम्ही सिनियर ऑफिसर अधिकारी मार्फत आम्ही रेड करतो आणि त्याला घालण्याची आमचे पाव उचललेला आहे. असं ऑर्गनाइज्ड विथ पोलीस नॉलेज, असं विथ द पोलीस कन्नेवन्स अवैध धंदे चालू आहे, मला तर असं तरी आतापर्यंत कोणी आमच्याकडे इन्फॉर्मेशन दिलेलं नाही. असं कोणाकडे असेल तर पोलिसांची मदतीने किंवा पोलिसांची सहभागीने असं ते अवैध धंदे चालू आहे असं माझ्याकडे आता नक्की इन्फॉर्मेशन आला तर ते अधिकारीवर कारवाई होणार. असं पोलीस अधिकाऱ्यांची त्यांच्या पोलीस स्टेशन इलाका त्यांच्या मदतीने असा अवैध धंदा चालू आणि सिद्ध झाला, एव्हिडन्सपूर्वक सिद्ध झाला आणि असेल तर ते आम्ही ते अधिकाऱ्यांचीवर, इन्स्पेक्टर किंवा सिनियर इन्स्पेक्टरवर आम्ही कारवाई करणार. बरं, पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांविषयी, म्हणजे हा तसा जर बघितला तर मंत्री लेवलवरचा प्रश्न आहे, पण पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांविषयी एक अनास्था आपल्याला पाहायला मिळते. पोलीस कर्मचाऱ्यांना चांगली घरं, चांगलं वातावरण, अशा पद्धतीने पोलीस डिपार्टमेंटमध्ये नाशिकला काही करता येईल असा आपण काही विचार केला आहे का? असं शासनाचे धोरण पण तेच आहे. मला वाटतं आता पोलीस कर्मचाऱ्यांची स्क्वेअर फूटप्रमाणेच आपण फ्लॅट देतो. ह्यासुद्धा ते शासनाने थोडी वाढून द्यावा तसा विचार करून ते सँक्शन पण दिलेलं आहे. आपलं नाशिक सिटी म्हणून नाही, प्रत्येक महाराष्ट्रात पोलीस इन जनरल. It is a small problem. It's a problem, but it is not only for नाशिक आणि महाराष्ट्रात असं घेताना, बट शासन त्याबद्दल विचार करून काय स्टेप्स घेतलेलं आहे ते. इट्स नॉट अ 1 year solution or 2 year solution, but government is aware of that and the problem and they are taking action. नाशिक शहरामध्ये आपली बदली झाली त्यावेळेला आपल्याला कसं वाटलं की नाशिक शहराविषयी आपल्या काय भावना आहेत? एक अत्यंत सुंदर आणि अत्यंत चांगलं सिटी आहे नाशिक. आणि मला असा एक गोष्टीला तर आनंद आहे, म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा या कालावधीत आम्हाला इथे पोलीस आयुक्त म्हणून काम करण्याची एक संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी खूप आनंद आहोत. एक प्रोफेशनल चॅलेंज आहे आणि प्रत्येक पोलीस ऑफिसरला हे चॅलेंज असं मिळणार नाही. ते भाग्य आम्हाला मिळालं, ते भाग्य म्हणून मी समजतो. या काळात मी नाशिकमध्ये ते काम करण्याची मला संधी मिळाली आहे, ते मी भाग्य म्हणून समजतो. आणि नाशिकची असं लोक पण इतकं लोकप्रिय लोक आहे, जनता बरोबर व्यवस्थित आम्हाला येऊन भेटतात. आमच्या त्यांचे काय अडीअडचणी ते म्हणजे शांतपणे आमच्याकडे मांडतात. आम्ही पोलीस आयुक्ताच्या नात्याने त्यांना आम्ही एक्सप्लेन केलं असं प्रॉब्लेमचे काय सोल्युशन आहे ते ऐकून घेतात. याबद्दल मला फारच आनंद आहे. फोर्स पण चांगला आहे, अधिकारी ऑल आर गुड. मोर दॅन एनिथिंग एल्स द पीपल आर गुड.
that way it is, I consider it is it's a boon to me. It's a good thing to me that to work as a police commissioner. न्यूज वर्ल्डशी बोलल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. परत एकदा आपल्या वाटचालीत शुभेच्छा देतो आणि आपण मला जी मुलाखत दिली त्याच्याबद्दलही आपल्याला धन्यवाद देतो. नमस्ते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. न्यूज वर्ल्डने सुरू केलेल्या करिअर मार्गदर्शन पर झेप आकाशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींवर टाकूया एक नजर. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने यांच्या अधिपत्याखालील विहित नमुन्यासह पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 24/4/2015 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. पद क्रमांक 1 पदाचे नाव आहे संचालक सामाजिक अंकेक्षण संचालनालय दर्जाचे अधिकार. वेतन आहे 15,600 ते रुपये 39,100. ग्रेड पे 7,600 रुपये. प्रतिनियुक्तीचा कालावधी 3 वर्षे. 2 वर्ष मुदतवाढ. पद क्रमांक 2 पदाचे नाव आहे सहसंचालक तथा राज्य समन्वयक प्रशासन व वित्त. पदसंख्या आहे 1. पदाचा संवर्ग केंद्र किंवा राज्य शासनातील गट अ दर्जाचे अधिकारी. वेतन आहे 15,600 ते रुपये 39,100. ग्रेड पे 5,400. प्रतिनियुक्तीचा कालावधी 3 वर्षे. 2 वर्ष मुदतवाढ. उपरोक्त नमूद संचालक आणि सहसंचालक तथा राज्य समन्वयक या पदांकरता प्रतिनियुक्तीने उमेदवार उपलब्ध न झाल्यास या पदांकरता कंत्राटी तत्वावर 11 महिन्यांसाठी भरती करण्यात येईल. सदर पदभरती करण्यासाठी सविस्तर तपशील खालील प्रमाणे आहे. पद क्रमांक 1 पदाचे नाव आहे संचालक सामाजिक अंकेक्षण संचालनालय. पदसंख्या 1. पात्रता आहे 1. PhD किंवा MSW समाजकार्य. 2. सामाजिक अंकेक्षण क्षेत्रात व ग्रामीण भागात काम केल्याचा किमान 5 वर्षांचा अनुभव. 3. मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि संगणकाचे उत्तम ज्ञान. 4. ग्रामीण भागात दौरा करण्याची तयारी. वेतन आहे एकत्रित मानधन 70,000 रुपये. ग्रेड पे 5,400. दैनिक भत्ता आणि प्रवास भत्ता शासनाच्या गट अ दर्जाच्या अधिकाऱ्यांना अनुज्ञेय असल्याप्रमाणे. पद क्रमांक 2 पदाचे नाव आहे सहसंचालक तथा राज्य समन्वयक प्रशासन व वित्त. पदसंख्या आहे 1. पात्रता 1. MCOM. 2. ICWA किंवा CA परीक्षा पास. 3. वित्त व लेखा प्रशासनामध्ये काम केल्याचा किमान 5 वर्षाचा अनुभव. 4. मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि संगणकाचे उत्तम ज्ञान. 5. मराठी व इंग्रजी टायपिंग अनुक्रमे 30 ते 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखन पास असणे आवश्यक आहे. 6. MSCIT पास. वेतन एकत्रित मानधन 65,000 रुपये. ग्रेड पे 5,400 रुपये. दैनिक भत्ता व प्रवास भत्ता शासनाच्या गट अ दर्जाच्या अधिकाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या दराप्रमाणे. ब. कंत्राटी तत्वावर 11 महिन्यांसाठी पदभरती करण्यासाठीचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे. पद क्रमांक 1 पदाचे नाव आहे राज्य समन्वय अंमलबजावणी व नियंत्रण. पदसंख्या आहे 1. पात्रता 1. MSW समाजकार्य. 2. सामाजिक अंकेक्षण क्षेत्रात व ग्रामीण भागात काम केल्याचा किमान 5 वर्षांचा अनुभव. 3. मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि संगणकाचे उत्तम ज्ञान. 4. मराठी व इंग्रजी टायपिंग अनुक्रमे 30 ते 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखन पास असणे आवश्यक आहे. 5. MSCIT पास. वेतन आहे एकत्रित मानधन 55,000 रुपये अधिक प्रवास भत्ता व भ्रमणध्वनी भत्ता. पद क्रमांक 2 पदाचे नाव आहे राज्य समन्वय मूल्यांकन व सुधारणा. पदसंख्या 1. पात्रता आहे 1. MSW समाजकार्य. 2. सामाजिक अंकेक्षण क्षेत्रात व ग्रामीण भागात काम केल्याचा किमान 5 वर्षांचा अनुभव. 3.
मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि संगणकाचे उत्तम ज्ञान. 4. मराठी व इंग्रजी टायपिंग अनुक्रमे 30 ते 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखन पास असणे आवश्यक आहे. 5. MSCIT पास. वेतन आहे एकत्रित मानधन 5500 अधिक प्रवास भत्ता व भ्रमणध्वनी भत्ता. अर्ज करण्याचा पत्ता उपसचिव रोहियो रोजगार हमी योजना विभाग नवीन प्रशासन भवन 16वा मजला मादाम कामा हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई 400032 या पत्त्यावर दिनांक 24 एप्रिल 2015 पर्यंत सादर करावेत. अर्जाचा अंतिम दिनांक आहे 24/4/2015. आमची वेबसाईट आहे www.mahags.maharashtra.gov.in. नाशिक महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान नाशिक मनपा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण समिती नाशिक यांच्या अंतर्गत खालील पदे ठराविक वेतनावर कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुलाखतीचं ठिकाण आहे मीटिंग हॉल वैद्यकीय विभाग 3रा मजला मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन शरणपूर रोड नाशिक. पद क्रमांक 1 पदाचे नाव आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी. पदसंख्या आहे 12. अनुसूचित जातीसाठी 2, विमुक्त अ साठी 1, भटक्या ब साठी 1, इतर मागासवर्गीयांसाठी 2, सर्वसाधारणसाठी 6. पात्रता आहे MBBS वय 45 वर्ष किंवा सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांसाठी 62. एकत्रित मानधन 40,000. अर्ज स्वीकारण्याचा दिनांक 23/4/2015 सकाळी 8 ते 11. पद क्रमांक 3 फार्मासिस्ट. पदसंख्या आहे 18. अनुसूचित जातीसाठी 2, अनुसूचित जमातींसाठी 3, विमुक्त जाती अ साठी 1, भटक्या जमाती ब साठी 1, इतर मागासवर्गीयांसाठी 2, सर्वसाधारणसाठी 9. पात्रता आहे D फार्म. वय वर्ष 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. एकत्रित मानधन 8,000 रुपये. अर्ज स्वीकारण्याची दिनांक व वेळ 2/5/2015 सकाळी 8 ते 11. पद क्रमांक 4 लॅब टेक्निशियन. पदसंख्या आहे 15. अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 3, विमुक्त जाती अ साठी 1, भटक्या जमाती ब साठी 1, इतर मागासवर्गीयांसाठी 2, सर्वसाधारणसाठी 7. पात्रता आहे BSc DMLT. वय वर्ष 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. एकत्रित मानधन 7,000 रुपये. अर्ज स्वीकारण्याची दिनांक व वेळ 9/5/2015 वेळ सकाळी 8 ते 11. नमुना अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांची चेकलिस्ट महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nashikcorporation.in वर उपलब्ध करण्यात आली असून प्रत्येक उमेदवाराने संकेतस्थळावरून नमुना अर्ज आणि चेकलिस्ट डाउनलोड करून पूर्णतः भरून मुलाखतीच्या वेळी सोबत घेऊन येणे आवश्यक राहील. दक्षिण रेल्वे यांच्या अधिपत्याखालील शिकाऊ उमेदवारांच्या विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात दिनांक 24/4/2000 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. पद क्रमांक 1 पदाचे नाव आहे फिटर. एकूण जागा आहे 176. खुल्या वर्गासाठी 89, SC साठी 26, ST साठी 13, OBC साठी 48. पद क्रमांक 2 पदाचे नाव आहे मशिनिस्ट. एकूण जागा 15. खुल्या वर्गासाठी 8, SC साठी 2, ST साठी 1, OBC साठी 4. पद क्रमांक 3 पदाचे नाव आहे टर्नर. एकूण जागा आहे 20. खुल्या वर्गासाठी 10, SC साठी 3, ST साठी 2, OBC साठी 5. पद क्रमांक 4 पदाचे नाव आहे वेल्डर. एकूण जागा आहे 87. ओपन साठी 44, SC साठी 13, ST साठी 7, OBC साठी 24. पद क्रमांक 5 पदाचे नाव आहे इलेक्ट्रिशियन. एकूण जागा आहे 25. खुल्या वर्गासाठी 13, SC साठी 3, ST साठी 2, OBC साठी 7. पद क्रमांक 6 पदाचे नाव आहे रेफ्रिजरेटर AC मेकॅनिक. एकूण जागा 15. खुल्या वर्गासाठी 8, SC साठी 2, ST साठी 1, OBC साठी 4. पात्रता आहे 12वी पास. संबंधित ट्रेडचे ITI प्रमाणपत्र. वय 15 ते 24. उमेदवाराचे वय दिनांक 24/4/2015 रोजी गणण्यात येईल.
अर्जाचा अंतिम दिनांक 24/4/2015. अर्ज करण्याचा पत्ता वर्कशॉप पर्सनल ऑफिसर, कॅरियज रिपेअर वर्कशॉप, साऊथ वेस्टर्न रेल्वे, गडग रोड, हुबली 580020, कर्नाटका. उमेदवारांनी लिफाफ्यावर ॲप्लिकेशन फॉर एंगेजमेंट ॲज ॲक्ट अप्रेंटिसेस इन हुबली वर्कशॉप 20, ट्रेनिंग नोटिफिकेशन नंबर 01/2015 हे नमूद करावे. अधिक माहितीसाठी व अर्जाच्या विहित नमुन्यासाठी www.swr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मेजवानी लय भारी. सत्ताधारी पक्षाच्या आमदार सीमा हिरे यांच्याशी आमचे प्रतिनिधी मिलिंद कुलकर्णी यांनी संवाद साधला. पाहूया याची एक झलक. तरुण तडफदार आणि लोकप्रिय आमदार सौ सीमाताई हिरे. सीमाताई हिरे या पोपटरावजी हिरे यांच्या सुनबाई आहेत आणि नगरसेविका म्हणून त्यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे. त्यांच्यामुळे त्यांच्याकडे अनुभव खूप चांगल्या प्रकारे आहे. सीमाताई, आमदार झाल्यानंतर आपण विधान भवनामध्ये पहिल्यांदा प्रवेश केला, त्यावेळेला आमदार म्हणून आपल्या मनामध्ये काय भावना होत्या? खरं तर खूप वेगळा असं अनुभव मिळाला. अतिशय चांगला असा अनुभव, खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. नगरसेवक म्हणून 3 टर्म मी काम केलं आणि त्यामुळे महापालिकेतनं प्रशासनाकडून कशा पद्धतीने काम करायचं हा अनुभव देखील होता. परंतु याचं स्वरूप व्यापक आहे आणि त्यामुळे सत्तेत असताना आम्ही आल्यामुळे ही जास्त आनंदाची गोष्ट आहे की आमच्या पार्टीची सत्ता आज महाराष्ट्रात आहे. आमचे मुख्यमंत्री आहेत, सन्माननीय सगळे मंत्री आमच्या, म्हणजे ज्यांच्याबरोबर मी प्रदेश कार्यालयात, प्रदेश कमिटीत काम केलं असे सगळे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं हा खूप आनंदाचा भाग आहे. सीमाताई, 15 वर्ष तुम्ही नगरसेवक म्हणून काम केलं. या भागातल्या सगळ्या समस्यांची आपल्याला जाणीव आहे. तसंच नाशिकच्या पण सगळ्या ज्या काही नागरी समस्या आहेत त्याच्या संदर्भातही आपल्याला जाणीव आहे. येणारा कुंभमेळा, त्याच्या पार्श्वभूमीवरती आपण कशा पद्धतीने काम करून नाशिक शहराचा फायदा करून देणार आहोत?
खरं तर नाशिक कुंभमेळा आता जवळच आलेला आहे. जवळपास 2-3 महिनेच म्हणजे 14 जुलैला आपली पहिले शाही स्नान आहे आणि त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी चालू आहे. वारंवार इथे गिरीश महाजन जे आमचे पालकमंत्री आहेत त्यांनी देखील इथे वेळच्या वेळी बैठका घेऊन तशा सूचना आणि आदेश प्रशासनाला दिलेले आहेत आणि प्रत्येक कामावर बारकाईनं नजर ठेवून सगळे कामं व्यवस्थित चालू आहे की नाही, त्याचं गुणवत्ता, त्याचा दर्जा याकडे देखील लक्ष देऊन सगळी कामं व्यवस्थित चालू आहेत आणि जवळपास ती सगळी कामं सिंहस्थापर्यंत मार्गी लागतील अशी आशा आहे. काही वेळेला बऱ्याच ठिकाणी तक्रारी अशा ऐकायला येतात की कामांचा दर्जा खूप निकृष्ट आहे. तर त्याच्या संदर्भात आपण काही अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत का? तर खरं आहे की मागच्या वेळेस अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या की काही जी कामं होती ती निकृष्ट दर्जाची होती आणि त्याची पाहणी केल्यानंतर देखील तसं जाणवलं आणि मग त्यांना कडक भाषेत तसं पालकमंत्र्यांनी देखील सुनावलं आणि त्यांना गुणवत्ता तपासून आणि गुणवत्ता चांगली ठेवण्याचं काम देखील पालकमंत्र्यांनी त्यांना सांगितले. मला आपल्याला एक असा प्रश्न विचारायचा आहे की नगरपालिकेला जो शासनातर्फे निधी येणार आहे कुंभमेळ्यासाठी, त्या नगरपालिकेमध्ये निधी आणण्यासाठी काही अडचणी मध्यंतरीच्या काळामध्ये निर्माण झाल्या होत्या, तर त्या आता सगळ्या सुटल्या आहेत का आणि महानगरपालिकेकडे सगळा निधी व्यवस्थित पोहोचला आहे का? महानगरपालिकेला राज्य शासन हे निधी देणार आहे आणि काही प्रमाणात मिळालं देखील आहे आणि तसे अधिवेशनात देखील आम्ही मागणी केलेली. बजेटचं जेव्हा अधिवेशन होतं त्यावेळेला आम्ही तशी तिथे मागणी केली की नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर इथे लोक येत असतात संस्थासाठी आणि इथले कामं आणि संस्थाची सर्व पार्श्वभूमी पाहता जवळपास 1200 कोटी निधी राज्य शासनाने महानगरपालिकेला देण्याचं कबूल केलेलं आहे. त्याचबरोबर अजून वाढीव निधी देण्यात यावा अशी मागणी देखील आम्ही केली. आता जवळपास 75% निधी हा महापालिकेला मिळालेला आहे आणि त्या दृष्टीने कामं चालू आणि पुढचा देखील निधी लवकरात लवकर देण्यात येईल. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोन्ही ठिकाणी शाही स्नान होणार आहे आणि मुख्यमंत्री या सोहळ्याला यावेत, पंतप्रधान या सोहळ्याला यावेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे का? ध्वजारोहण ज्या वेळेस होतं सुरुवातीला त्यावेळेला खरं तर पंतप्रधान मागच्या वेळेस आपले राष्ट्रपती आणि अनेक मान्यवर इथे आलेले होते 2002 साली. तर आता देखील तशी निमंत्रणं दिलेली आहेत आणि मुख्यमंत्री तर येणार आहेतच, परंतु त्यांनी देखील पंतप्रधान येतील असा आग्रह त्यांनी करावा असं सगळं आपल्या पुरोहित संघाने मागणी केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही देखील त्यांना सांगितलेलं की हा अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याकडे संस्था असतात, अनेक लोक इथे त्यानिमित्ताने भेटतात, तर आपण आलं तर अजून चांगलं होईल. तर पंतप्रधानांनी येण्याचं कबूल केलेलं त्यामुळे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान येतील. गोवंश रक्षणाचा एक खूप प्रलंबित प्रश्न होता आणि देवेंद्र फडणवीस सरकार ज्या वेळेला सत्तेवर आलं तर अवघ्या 15 दिवसांमध्ये त्यांनी तो प्रश्न सोडवला आणि गोवंश रक्षणाचा कायदा नाशिकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाला. परंतु नाशिकमध्ये काही ठिकाणी अजूनही चोरट्या पद्धतीने गायींची कत्तल होते, गोवंशाची कत्तल होते, अशा तक्रारी आमच्या कानावरती येतात. तर या संदर्भामध्ये पोलीस खात्याला, गृह खात्याला काही निर्देश किंवा सूचना आपण करू शकाल का? नक्की. खरं तर देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर अतिशय धडाक्यात आणि चांगली कामं महाराष्ट्रात सुरू झाली. म्हणजे गोवंश हत्या बंदीचंच असेल, परंतु LBT असेल, टोल असेल, अनेक महत्त्वाचे प्रश्न त्यांनी अगदी अल्पावधीत मार्गी लावले. गोवंश हत्या बंदीच्या संदर्भात मी असं सांगेल की त्यांनी आता कडक निर्बंध आणलेले की कुठल्याही गायीची कत्तल किंवा हत्या केली जाऊ नये. परंतु असं जर काही होत असेल तर तसं आम्ही शासनाच्या लक्षात आणून देऊन नक्की त्याच्यावर निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न करू. सीमाताई, आपण एक महिला, नाशिकमधल्या महिलांच्यासाठी आपण काही करण्याचं काही स्वप्न बघितलं हो, आहे का? नक्कीच. म्हणजे ज्या वेळेला मी निवडणूक लढवली त्यावेळेलाच माझ्या दृष्टीसमोर महिला याच होत्या की आज आमचं जर मतदारसंघापुरती बोलायचं झालं तर आर्थिक बाबतीत अतिशय
कमी असा मतदारसंघ आहे, जिथे लोकांना रोजगार असेल किंवा आर्थिक सक्षम होण्याची खूप गरज आहे. आणि इथल्या महिलांमध्ये खूप क्षमता आहेत, म्हणजे त्यांना जर चालना दिली तर त्या खूप काही करू शकतात. तर त्या दृष्टीने तिथे अनेक बचत गट देखील आहेत. त्या बचत गटांना चालना देऊन त्यांना काही काम करण्यासाठी प्रवृत्त करणे, त्याचबरोबर बचत गटांसाठी मॉल उभारण्याचा माझ्या पुढे मानस आहे, की जेणेकरून आज खूप मोठा प्रश्न आहे की आज उत्पादनं अनेक होतात, अनेक वस्तू महिला घरगुती उत्पादन करतात, परंतु त्याचं मार्केटिंग करणं, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं हे तसं खूप क्लिष्टर बनलेलं आहे. तर त्यासाठी बचत गटांचा मॉल तयार करणे आणि ज्या महिला वस्तू बनवतात किंवा उत्पादित करतात त्यांच्या वस्तू ह्या त्या मॉलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देणं असं मानस आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रस्ताव देखील तयार करून तसं शासनाकडे पाठपुरावा करतो. देवेंद्र फडणवीसांसारखा एक अत्यंत तरुण आणि महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री राज्याला लाभलेला आहे. तर येणाऱ्या या 2-3 वर्षांच्या काळामध्ये राज्याच्या प्रगतीविषयी आपल्याला काय म्हणता येईल, कशा पद्धतीने खूप प्रगती होईल? आमूलाग्र बदल झालेला असेल, कारण मी तर नेहमी सकारात्मकतेनेच बघते, परंतु ज्या पद्धतीने काम करण्याची पद्धत बघितलेली त्याचबरोबर अतिशय म्हणजे ज्याला म्हणतो की निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती अतिशय झटपट आहे, की जिथे आपल्याला अनेक वर्ष निर्णयाला लागत होते आणि जेवढं अगदी शेवटी ज्यावेळेला निवडणुका तोंडांवर आल्या त्यावेळेला आपण काही निर्णय घ्यायला लागलो, मराठा आरक्षण असेल किंवा त्यासारखे अनेक निर्णय, निवडणुका आले म्हणून काहीतरी जाहीर करायचं असं पूर्वीच्या शासनात होतं. परंतु या शासनाने काम अतिशय झपाट्याने, अतिशय गतिमान आणि अतिशय चांगलं काम या सरकारचं आहे. आणि त्यात देवेंद्र फडणवीस, पूर्ण टीम, सगळे मंत्री हे देखील अतिशय पारदर्शक काम करतात. एकनाथजी खडसे असतील, म्हणजे जिथे संगणकीकरण सगळं करून त्याचबरोबर लोकांना जास्तीत जास्त सुविधा आणि त्यांना त्रास होणार नाही या दृष्टीने या सरकारचं काम चालू आहे. त्यामुळे अतिशय सकारात्मक काम चालू आहे आणि त्याचा बदल आपल्याला लगेच नाही दिसणार. जसं झाड लावल्यावर आपण म्हणतो की लगेच त्याला फळं येतील, त्याला कुठेतरी वेळ लागतो, झाडाला रोज पाणी घालावं लागतं, त्याचे मशागत खत द्यावं लागतं. त्या पद्धतीने झाड मोठं झालं, आपल्याला फळं मिळतील, त्या पद्धतीने 2 वर्षात आपल्याला लगेच हा सगळा बदल किंवा जे काय आपल्याला पाहिजे आहे ती कामं झालेली नक्की दिसतील अशी मला आशा वाटते. एक थोडासा व्यक्तिगत प्रश्न आपल्याला विचारतो की आमदार झाल्यापासून आपल्या पतींची आपल्याला आपल्या कामामध्ये कितपत मदत होते आणि ते स्वतः व्यक्तिगत आपल्या कामाविषयी किती समाधानी? त्यांची तर मला पूर्णपणे मदत असते आणि पूर्ण सहकार्य ते मला करत असतात. मग ते मंत्रालयातली कामं असो किंवा मतदारसंघात संपर्क असो, म्हणजे माझ्या इतकेच ते देखील व्यस्त असतात असं म्हणायला काही हरकत नाही. बऱ्याच वेळा म्हणतात की लेडीज या झेरॉक्स आहेत किंवा त्या न पती सांगतील तसं काम करतात, परंतु तसं काही नाही. एकमेकांच्या सहकार्याने हे काम चालू आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आम्ही मतदारसंघात काम करतो. न्यूज वर्ल्डशी बोलल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आपल्या कारकिर्दीला आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. लवकरच आपण मंत्री व्हावेत ही आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. त्र्यंबक रोडवरील ब्रह्मगिरी या हॉटेलचं उद्घाटन नाशिकचे माजी महापौर यतीन वाघ यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी भविष्याची ऐशी तैशी या मराठी चित्रपटाची टीम उपस्थित होती. खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिककरांसाठी त्र्यंबक रोडवर ब्रह्मगिरी नावाचा पर्याय उपलब्ध झालाय. डॉक्टर राधाकृष्ण सांगळे यांच्या या हॉटेलचं उद्घाटन भविष्याची ऐशी तैशी या आगामी मराठी चित्रपटाच्या समस्त टीम मार्फत करण्यात आलं. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वातानुकूलित असणाऱ्या या हॉटेलला नाशिकच्या जागरूक खाद्यप्रेमींनी अवश्य भेट द्यावी. एकदा येथे आलेल्या चोखंदळ खाद्यप्रेमी नेहमीच येथे येतील असा विश्वास हॉटेलचे मालक डॉक्टर राधाकृष्ण सांगळे यांनी व्यक्त केला. न्यूज वर्ल्डसाठी मिलिंद कुलकर्णी, नाशिक. याचबरोबर न्यूज वर्ल्डचं आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा आपली भेट पुढील प्रसारणात. तोपर्यंत मी ज्योत्स्ना आपला निरोप घेते. नमस्कार.